पैसाच राहत नाही, पैसाच टिकत नाही. सारखं ही अडचण ती अडचण वास्तू तथास्तू म्हणत असते, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे नाही हा शब्द वापरायचा नाही. आणि अशा ज्यांना अडचणी येतात आर्थिक, की पैसा येतो घरात पण तो राहत नाही, सगळ्या गरजा त्या पैशात भागत नाही, त्यांनी हा अवश्य उपाय करून बघा. फार फरक पडतो ह्या उपायाने. तर आजचा गुरुपुष्य अमृत योग आहे रात्री 11:30 नंतर 11:34 सुरू होतो. पण तत्पूर्वी तुम्ही सगळं आवरून घ्या, निरांजन वगैरे भरून ठेवा. आणि आजच्या दिवस आहे तुम्हाला जो फक्त रात्री जागून करायचंय. उद्यापासून तुम्ही दिवे लागण्याच्या वेळेस केलं एक वेळा श्रीसुक्त म्हणायचं आणि वाती वाढवत जायचं, एवढाच उपाय करायचा. त्याचप्रमाणे हा गुरुपुष्य अमृत योग वास्तूसाठी अतिशय म्हणजे खरेदी व्यवहारासाठी चांगला, गृहप्रवेश करण्यासाठी, विवाहासाठी मात्र हा निषिद्ध मानला जातो. याचं कारण असं की बरेच जण आम्हाला प्रश्न विचारत असतात की गुरुपुष्य अमृतावर बोलणी केली तर चालेल का, हे केलं तर चालेल का. वास्तविक आता पितृपक्षात आपण अशुभ मानला जातो, खरं तसं काही कारण नाही. पण महत्वाच्या गोष्टी आपण करत नाही. त्याच्यात गुरुपुष्य अमृताचं महत्व सांगताना विवाहाचं हे सांगायचं कारण असं की हा जो गुरुपुष्य अमृत आहे म्हणजे हे पुष्प ना पुष्य अमृत असतो, तो गुरु आल्यामुळे गुरुवारी आल्यामुळे त्याला गुरुपुष्य अमृत योग म्हणतो. आणि गुरुवार हा दत्त महाराजांचा वार मानला जातो. आणि दत्त महाराज हे वैराग्याचं प्रतीक आहे. त्यामुळे लग्न किंवा विवाह याच्यात वैराग्य कुठे येता कामा नये. म्हणून आपण या गुरुपुष्य अमृताला विवाहाची किंवा इतर गोष्टींची बोलणी, किती हा योग अमृत योग असला तर या दिवशी आपण या गोष्टी करत नाही. त्यामुळे हा विवाहाच्या संबंधी बोलणी इतर वेळेस, आता पितृपक्ष आहे म्हणून इतर वेळेस सुद्धा आपण ही बोलणी करत नाही. पण लक्ष्मी प्राप्तीसाठी हा अतिशय उत्तम दिवस. सोने खरेदी जर आज केलं तर ते वाढतच जातं, म्हणून आजच्या दिवशी सोनं सुद्धा खरेदी करतात. दुसरी गोष्ट की सध्या पितृपक्ष चालू आहे. पितृपक्षाची आपण तुम्हाला मागेच माहिती सांगितलेली आहे की जोपर्यंत पितरांचा आशीर्वाद प्राप्त होत नाही तोपर्यंत काही समस्या मी नेहमी सांगत असते की वडील मुलांचं न पटणं किंवा नवरा बायकोंची सतत भांडण होणं, कर्जबाजारीपणा, घरात आजारपण, घरातील व्यसन, ही जी कारणं असतात ना ह्याला हा पितृदोष फार त्रास देत असतो. आणि पित्र म्हणजे आपलेच पूर्वज जे अपघाताने मेलेले आहे. किंवा असं असतं की काही जण मरताना म्हणजे व्यक्ती कशा असतात, काही अतिशय सज्जन असतात की आपला शांत स्वभाव, कुणी हा म्हटलं तरी का म्हणत नाही. काही कशा असतात की काही दुर्लक्ष करत असतात, काही कशा असतात की सतत तापट आणि रागीट. मग ह्या ज्या व्यक्ती असतात ह्या मेल्यानंतर सुद्धा अशीच पिंड धारण करतात किंवा मरताना काही जर इच्छा अपूर्ण राहिल्या. म्हणून आपण अध्यात्मात का राहायचं हे सुद्धा कारण जाणून घ्या की मार्गात स्वामींच्याच मार्गात का राहायचं किंवा अध्यात्म का पाहिजे किंवा मंदिरात का यायचं, दर्शन का घ्यायचं, नामस्मरण का करायचं. तर आपला हा प्रवास जो चाललेला असतो आयुष्याचा हा कुठपर्यंत आहे हा आपल्याला माहिती नाही. शेवटचा श्वास कधी आहे आपल्याला माहिती नाही. पण ज्या व्यक्ती मृत्यूशय्यावर असतात, उदाहरणार्थ आपली सेवेकरी घ्या. समजा एखाद्या सेवेकऱ्याचा जर शेवटचा श्वास असेल, ती वेळ आली असेल त्याची की त्याला माहिती आहे आता मी काय फार जगत नाही, तो काय करणार मरताना, तो फक्त महाराजांना आठवणार की महाराज तुम्ही माझ्या सतत जवळ राहा. पूर्वी लोक बघा देवळात जायचे, प्रदक्षिणा घालायचे आणि काही काळ त्या मंदिरात असे परिसर असायचे तिथे बसून राहायचे आणि काय विनंती करायची परमेश्वराला की परमेश्वर तू माझ्याबरोबर कायम राहा, माझ्या अडचणीत असो माझ्या सुखदुःखात तू नेहमी जा आणि माझ्या मरणाच्या वेळेस तू माझ्या जवळ राहा. का जवळ राहायचं की नित्य नामस्मरण माझ्या तोंडातून बाहेर निघलं पाहिजे. आणि जेव्हा सेवेकरी आपण होतो किंवा मार्गात येतो या महाराजांच्या, तेव्हा जी व्यक्ती मरायला लागते, आता आपण हा विषय का घेतो कारण पितृपक्ष चाललेला आहे म्हणून, तर त्या व्यक्तीच्या तोंडात एकच नाव असतं की श्री स्वामी समर्थ, की महाराज माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील या जीवनात तर तुम्ही त्या माफ करा आणि तुम्ही माझ्या सोबत राहा. आणि ज्यावेळेस आपण महाराजांचं नामस्मरण करून घेतो त्यावेळेस अनेक पापातून मुक्त होत असतो आणि जे असं नामस्मरण करतात त्या आत्म्याला नक्की मुक्ती मिळते. परंतु काही कसं होतं की लग्नाच्या अगोदर मृत्यू पावतात, काय अपघातात मृत्यू पावतात, काही स्वतः आत्महत्या करतात, काही घरात अशा बऱ्याच केसेस घडतात. किंवा काही महिला अतिशय तापट असतात. आम्ही नेहमी एक वाक्य सांगत असतो की डोक्यावर खडीसाखरेचा बर्फाच्या खराट्या, तोंडात खडीसाखरेचा राग प्रचंड प्रमाणात त्या महिलांना, शांत म्हणजे नाहीत, सदा तापट अशा. आणि मग अशा महिला काय वेळेस काय करतात की घरादाराची तर शांतता घालवतात. गुरुचरित्रात एक वाक्य आहे, ज्याच्या घरात अशी कैकय आहे तिचं आरण्य दूर नाही. म्हणजे त्या माणसाला घरात राहावंसं वाटत नाही, घरातून निघून जावंसं वाटतं.
अशा महिला ज्या घरात आहेत, मी म्हणते नाही सगळ्याच महिला अशा असतात. मग असं ह्या महिला शांत केव्हा होतात, तर ह्या महिला नामस्मरणाने शांत होतात. कोणाच्या नामस्मरणाने? परमेश्वराचं. कोणाचंही नामस्मरण करा, त्या नामस्मरणाने, त्या अध्यात्माने मन शांत होत असतं. वारंवार तर आम्ही इथं धडे देतच असतो की ताई तोंडावर बर्फाचा खडा ठेव का जिभेवर, तर जिभेतून जे शब्द बाहेर पडतात त्याला धार नाही पाहिजे, त्या शब्दांचा घरातल्यांना आधार वाटला पाहिजे. पण आमची महिला सपासप बोलायला लागले की तिला मागे पुढे भान राहत नाही. आपण काय बोलतोय, कोणाशी बोलतोय, किती बोलतोय, काय नाही, फक्त जिभेने वार हाणत राहायचे. एकदा सगळं ओकून मुक्त झाली की मग तिला बरं वाटतं. मग समोर सासरा आहे, सासू आहे, नवरा आहे, त्याची काही काळजी नसते. पण आमच्या महिला म्हणजे स्वामी मार्गातल्या महिला अशा वागत नाही, कारण त्यांना माहितीये की आपण कसं वागायचंय. झाल्यावर दर्शन आहे, आता नाही दर्शन. तुम्हाला कोण पाठवलं? तर आमच्या महिला काय समजतात की आम्ही असं सांगत असतो की महाराजांना भूषणावं असं वागायचंय, महाराजांच्या इच्छेत इच्छा मिसळून राहायचंय. मग महाराजांना भूषणावं आहे का आपलं असं वागणं, की कोणालाही बोलायला सुरुवात केली की बोलायचं नाही. महाराज काय म्हणतात, तोंडात खडे साखरेचा गोडवा पाहिजे. कसं आपली वाणी मधुर पाहिजे, समोरच्याचं मन जिंकता आलं पाहिजे. बोलू दे, सासू बोलू दे, सासरे बोलू दे, तू सेवेकरी आहे. तुझ्या जर तेवढी शक्ती आली नसेल अध्यात्म करून, तेवढ्या माळा करून, मग रोजच्या 11 माळा जप करून उपयोग काय, मग भैरवचंडी करून उपयोग काय, मग रोजच्या 11 प्रदक्षिणा घालून उपयोग काय, इथं आरती येऊन उपयोग काय. जर काही बदल होतच नसेल स्वभावात तर याला अर्थ नाही. अंतर्बाह्य जेव्हा बदलतो त्यावेळेसच त्या सेवेचा उपयोग. आणि महाराजांना आपण वचन दिले ना की महाराज की तुम्हाला भूषणमान होईल असं मी वागेल. आणि म्हणून निदान आजपासून तरी सुरुवात करायची की आपल्या शब्दांना काय नाही पाहिजे, धार नाही पाहिजे. आपल्या शब्दांनी घरच्यांना आधार पाहिजे. विषय आपला चालला होता की काही मृत्यूच्या नंतर म्हणजे मृत्यू पावल्यानंतर मग असे जे राग असतात किंवा असे द्वेष गुण मरण ज्यावेळेस येतं त्यावेळेस तो पिंड सुद्धा तसाच उपसतो आणि घरच्यांना त्रास देतो. आणि यांना शांत करण्यासाठी म्हणून पितृसेवा करायची. पण अशी वेळ आपल्यावर येऊ नये. आपला पाट्या आपण एकदम स्वच्छ करून ठेवायच्या की आपल्या मागं आपल्यानंतर कोणालाही काही त्रास नाही पाहिजे. म्हणूनच तर आपण गुरुचरित्र वाचतो, म्हणून आपण श्रीपाशी वल्लभ वाचतो, आपण नवनाथ वाचतो. कशासाठी? की आपले दोष जावे, आपल्या घरातल्यांचे दोष जावे, यासाठी आपण या सेवा करत असतो. आणि म्हणून ज्यांनी अजूनही पितृ घातले नसतील, मी तर रोजच सांगते की पितृपक्षात आपण रोजच कावळ्याला घास ठेवायचा आहे. पण ज्यांचे राहिले त्यांनी या द्वादशीला सुद्धा पितृ घातले तरी चालते. आणि अमावस्या जी सर्व पितृ आहे ती सर्व पित्रांसाठी. बरेच जणांनी मी मागच्या वेळेस सांगितली की काहींनी खुलासा केला की आमच्याकडे ही पद्धत नाही. पण थोडं पोळीवर भात आणि दही ठेवायला काय पद्धत असावी लागत नाही. आपल्याला महाराजांनी सांगितलं महाराजांचं नामच करून ठेवा, पित्रांना मोक्ष मिळतो. ज्या घरात महिला सेवेकरी आहे ती महिला सेवेकरी 42 पिढ्यांचा उद्धार करते. कशासाठी? गुरुचरित्र वाचते ती, नवनाथ वाचते ती, भागवत वाचते. आणि या सगळ्याचा फळ म्हणजे तिच्याच पिढ्यांपर्यंत नाही तर 42 पिढ्या कितपत पडलेल्या पित्रांना ती मोक्ष देत असते. त्यामुळे लक्षात घ्या की तुम्ही केलेल्या सेवेचं फळ कितीतरी मोठं आहे. त्यामुळं पित्रांची सेवा अवश्य करायची. ज्यांच्या घरी अजून पित्र झालेले नाही त्यांनी त्या दिवशी पितृस्तुती वाचायची आणि बाह्य शांती सूक्ताचं हवन करायचं. त्यामुळं पित्रांना लवकरात लवकर मोक्ष प्राप्त होतो, सद्गती प्राप्त होते. त्यामुळे ह्या सेवा चालू ठेवायच्या. आणि समोरच्या अमावस्याला सगळ्यांनी म्हणजे ज्यांची पित्र झाली आहे त्यांनी सुद्धा दहीभात आणि काळे तेल घेऊन पित्रांना नमस्कार करायचा. आणि पित्रांना गोल मंडन करायचं, भरीव करायचं नाही. आपण वर्तुळ काढतो तसं वर्तुळ काढायचं, रिकामा ठेवायचं. आणि नैवेद्य पित्रांना नेहमी पर्ण म्हणजे पानावर ठेवा, केळीच्या पानावर ठेवा, एखाद्या झाडाच्या पानावर ठेवा, पत्रावळीवर ठेवा. आणि उलटं पाणी करायचं, अंगठ्याने तर्पण करायचं. तसं सरळ नैवेद्य दाखवायचं नाही, उलटा नैवेद्य दाखवायचा. आणि लक्षात ठेवा पित्रांची सेवा करताना नेहमी महाराजांचं स्मरण करायचं. कितीही अघोरी पित्र असले तरी तुमचा ते घास घेणार. बऱ्याच महिला सांगतात काही कावळं शिवतच नाही, पण तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही मनापासून श्रद्धेने क्रियेचा श्राद्ध की श्रद्धेने केलं की महाराज पुढच्या गोष्टी बघून घेतात. फक्त श्रद्धेने करा. आणि लक्षात ठेवा पित्रांची सेवा आपण करतोयच आहे, पण घरात जी जिवंत माणसे त्यांचीही तुम्ही काळजी घ्यायची. तर असं दिंडीबाई सांगतायत की जिवंत आहे त्या सासू सासऱ्यांची अगदी मनापासून सेवा करा.
की त्यांचे आशीर्वाद जन्मत म्हणजे जिवंत असतानाच आपल्याला मिळाले पाहिजे. असं हे झाले. उद्या आपला दर महिन्याचं जे पारायण असतं गुरुचरित्र, तर उद्या आपल्या इथं सकाळी 8 वाजल्यापासून गुरुचरित्र पारायण, शुक्रवार, शनिवार, रविवारी सांगता होईल. पितृपंधरवड्यात पित्रांसाठी गुरुचरित्र वाचायचं आपल्याला. दरवेळेस आपण काय सांगतो की याच्यासाठी वाचतो, आपण त्याच्यासाठी वाचतो. उद्याचं पारायण हे आपल्याला कशाला? पित्रांसाठी, ज्यांची कामं अडलेली आहे, नोकरी लागत नाही, लग्न ठरत नाही, घरात भांडणं होतात किंवा व्यसन आहे, आजारपण चालू आहे, त्यांनी अवश्य ह्या गुरुचरित्र वाचायचंय. आणि गुरुचरित्राचा संकल्प हाच पित्रांच्या मोक्षासाठी असं हे गुरुचरित्र आपण उद्या करणार आहोत. तर उद्यापासून 8ला येताना सांगते गुरुचरित्र आणायचं, गुरुचरित्राची पोथी, गुरुचरित्राला वस्त्र म्हणजे पोथीला वस्त्र, पाट आणायचा, पाटावर एक ठेवायला वस्त्र, 2 श्रीफळं, पानाचा विडा, विडा म्हणजे 2 नागवेलीची पानं, सुपारी, दक्षिणा, फुलं, माळ. आपल्याला आसन आणायचं असेल तर आसन आणा. आणि बसायसाठी तुम्ही आसन आणायचंय, माळ आणायची, आपली पिण्यासाठी पाण्याची बॉटल राहू द्या. ज्यांना गोळ्या वगैरे घ्यावे लागतात त्यांनी खाऊन पिऊन आलं तरी चालेल. लक्षात ठेवा, पितृपक्षात केलेलं हे गुरुचरित्र अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर गुरुवारपासून 3 तारखेपासून नवरात्र सुरू आहे. तर नवरात्राची माहिती आपण सोमवारी पाहणारच आहोत. तरी बरेच जण असं असतात की या गुरुवारी आले की पुढच्या गुरुवारीच येतात. तर ज्यांच्या घरी घट बसतात त्यांनी महत्वाची सूचना लक्षात ठेवायची की हे नवरात्र देवीचं असतं फक्त. जसं 3 नवरात्र आहे आपले, शारदीय नवरात्र, चैत्र नवरात्र आणि शाकंभरी नवरात्र. ते या शारदीय नवरात्रातच घरोघरी घट बसतात. इतर 2 नवरात्रात घट बसत नाही. आपल्या इथं आईसाहेबांचा घट बसत असतो. आणि आईसाहेबांची सगळ्यात आवडती सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे. तर काय महिला या 9 दिवसात 108 पारायण करणाऱ्या महिला मी पाहिलेल्या आहेत की त्या 9 दिवसात देवळात बसून 108 पारायण करतात. तर आपल्याकडे 108 नाही झाली तरी 9 दिवसाची 9 त्या 14 पारायण करायचे आपल्याला. तर आपण रोज 4 वाजता या पारायणासाठी हजर राहायचंय की जोपर्यंत पित्रांचा आशीर्वाद होत नाही तोपर्यंत कुलदेवता आशीर्वाद देत नाही, जोपर्यंत कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होत नाही तोपर्यंत महाराज सुद्धा काही करू शकत नाही. त्यामुळे आम्ही नेहमी सांगत असतो की गंगा दारात आली की लगेच हात धुवून घ्यायचा. ज्या ज्या सेवा त्या वेळेस सांगितल्या त्या सेवा पार पडायच्या. आणि ज्यांच्या घरी घट बसतात त्यांनी लक्षात ठेवायचं की सर्व जण घटी बसवायचे नाही, फक्त देवीलाच घटी बसवायचे. घट कसे बसवायचे याची माहिती आपण सोमवारच्या भागात पाहणार आहोत. आणि नवरात्रात आपण इथं देवीचे 9 दिवस पाठ करणार आहोत. त्या नवरात्रामध्ये एक दिवस आपल्याकडे भोंडल्याचा कार्यक्रम असतो, दसऱ्याच्या दिवशी सांगत असते, अष्टमीला आपला हवनयुक्त पाठ असतो. तर महिलांनी जास्तीत जास्त या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा. देवीचा आपण दरवर्षी नवीन साड्या घेत असतो. ज्यांना स्वेच्छेने साड्यांसाठी वर्गणी द्यायची असेल तर वर्गणी देऊ शकता. गेल्या वर्षीच्या साड्या विकून आपण त्याच पैशात भर घालून देवीला नवीन साड्या आणत असतो, याची लक्षात घ्यायची. काही प्रश्न मला विचारले की बऱ्याच वेळा तिथं पाय धुवायला पाणी नसतं आणि आत आलं की महिला ओरडतात नाही पाय धुवून येत जा. तर काही कंपल्सरी आहे का पाय धुवून यायला आतमध्ये, का पाय धुवून यायचं, असं एका महिलांनी मला प्रश्न विचारला. ऐकून घ्या जरा. काही दुसरा प्रश्न त्यांनी की कोणीतरी वाडेकरांना काही प्रश्न विचारले होते. तर वाडेकरांनी त्यांना सांगितलं की 108 तुम्ही येऊन रोज प्रदक्षिणा घाला किंवा 108 आरत्यांना हजेरी लावा. तर म्हणे काही एवढ्या 108 आरत्या करणं जरुरी आहे का आणि पाय धुणं कंपल्सरी आहे का. तर लक्षात घ्या की पाय धुवायचं इतर मंदिरात जरी नसलं तरी महाराजांच्या मंदिरात येताना आपण पाय धुवत असतो. याचं पहिलं कारण म्हणजे शारीरिक स्वच्छता आहे हे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्यावेळेस आता प्रदक्षिणा आणि आरतीला का राहायचं हजर, ते 108 आरत्या तुम्हाला करायला सांगितलं. त्याचं कारण लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्हाला 108 आरत्या हजर करायला लावतात त्यावेळेस समजून जायचं की आपल्याला प्रचंड प्रमाणात काहीतरी दोष आहे. मग तो पितृदोष असेल, ग्रहदोष असेल, वास्तुदोष असतो. ज्यावेळेस तुम्ही इथे येता आरत्यांना हजर राहतात ते जे दोष असतात तुमच्यावरती फिरत असतात त्याची वलय. आणि महाराजांच्या आरतीला हजर राहिल्यानंतर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने महाराज आरतीला काय येतात जाय आम्ही म्हणत असतो तुम्हाला की आरतीला हजर राहत जा. आठवड्यातून निदान गुरुवार तरी आरतीला जा, कारण महाराज त्यावेळेस आशीर्वाद देत असतात आणि ह्या आशीर्वादाने तुमचे दोष बऱ्याच प्रमाणे कमी होत असतात. जसं आरतीला उभं राहिल्यानंतर तुमच्या एखाद्या बघा चक्कर येऊन पडतो, काहींना त्रास होतो, ते हे दोष तुम्हाला त्रास देतात. काहींना बाहेरची पीडा असतात, काहींना ग्रहदोष असतो, काहींना वास्तुदोष असतो. ते हे दोष आहे ना हे कमी कमी होत जातात. कशामुळे की महाराजांच्या
आशीर्वादामुळे आणि रोज महाराजांच्या समोर उभे राहिले आरतीला की 108 आरत्यांमुळे हे दोष लवकरात लवकर परिहार होतात. त्यामुळे आरतीला येणं खूप गरजेचे आहे. ज्यांना असे कार्यक्रम दिलेले आहेत त्यांनी आरतीला हजर राहायचं हे महत्वाचं आहे. याला पर्याय नाहीये. त्यामुळे आरती करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला 7 गुरुचरित्र सांगितले. समजा तर आम्ही सांगतो की बाई की सामुदायिक याच्यामध्ये करून घे तुझं गुरुचरित्र, पण आरत्या ज्याच्या त्यानेच येऊन हजेरी लावायला लागत असते. आज आपण इथंच थांबूया. प्रार्थना. आज गुरुपुष्यामृत आहे. महत्वाच्या लक्ष्मी प्राप्तीसाठी की घरात एक निरांजन घ्यायचं संध्याकाळी भरून ठेवा आणि 11 साडे 11 ते पेटवा आणि श्रीसुक्त म्हणा. लक्ष्मीचा ओघ तुमच्या घरी निश्चितच वाहत राहील. हा कार्यक्रम जरूर करा. आज आपण प्रार्थना घेऊया. आठवडा सगळ्यांनी. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त जयोस्तु. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की. श्री अंबा माता की. श्री अंबा